संजय राउत ने पत्रकार वार्ता में कई महत्वपूर्ण मुद्दों की बात की। उन्होंने राज ठाकरे के भाषण का समर्थन करते हुए कहा कि फडणवीस सरकार और उनकी पार्टी राज ठाकरे के खिलाफ काम कर रही है। कुणाल कामरा के खिलाफ फडणवीस मंत्रिमंडल के मंत्री की धमकी पर राउत ने कड़ी प्रतिक्रिया दी। राउत ने अपनी आगामी किताब नकारतला स्वर का भी जिक्र किया, जिसमें मोदी और फडणवीस पर गंभीर आरोप लगाए हैं। राउत ने मोदी और भागवत की बैठक पर टिप्पणी करते हुए कहा कि अब भाजपा का नेतृत्व बदलने का समय आ गया है। मराठ्यांच्या शौर्याचं प्रतीक एक लक्षात घ्या, त्यांचंच म्हणणं आहे असं तुम्ही कसं काय म्हणू शकता? काल त्यांनी सातत्यानं आम्ही हेच म्हणतो आहोत ना, हे जे देवेंद्र फडणवीस यांना राज ठाकरे यांनी पाठिंबा दिलेला आहे, काल आपण त्यांचं भाषण ऐकलं, ते देवेंद्र फडणवीस यांच्या मागे ठामपणे उभे आहेत आणि हे कबरी वगैरे उखडण्याचं राजकारण भारतीय जनता पक्षाने फडणवीसांच्या लोकांचं आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळात जे लोक आहेत बिंडोक, ही त्यांची भूमिका आहे. हे वातावरण त्यांनी खराब केलेलं आहे आणि देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्यावर कोणतीही कारवाई केली नाही आणि ते मूकपणे या सगळ्यांना पडद्यामागून उत्तेजन देत राहिले. त्याच्यामुळे देवेंद्र फडणवीस यांनी चांगलं काम केलं तर आम्ही त्यांना पाठिंबा देऊ. हे चांगल्या कामाची यादी त्यांनी जाहीर केली पाहिजे होती, कारण त्यांना कोणत्या चांगल्या कामाची अपेक्षा देवेंद्र फडणवीस यांच्याकडून आहे. कुणाल कामरा यांचा स्टुडिओ फोडला आणि त्यांना गुन्हेगारांना पाठीशी घातलं, हे चांगलं काम आहे का? मुंबईमध्ये मराठी माणसाची पिछाड सुरू आहे, महाराष्ट्रातून उद्योग बाहेर चाललेले आहेत आणि देवेंद्र फडणवीस त्याच्यावरती काहीच बोलत नाही, ते चांगलं काम आहे का? मुंबईत मराठी माणसाला घर नाकारलं जात आहे, मराठी संस्कृतीवरती हल्ला होतो आहे, हे चांगलं काम असेल तर जरूर देवेंद्र फडणवीस यांना पाठिंबा देणं ही राष्ट्राची गरज आहे, राष्ट्राची गरज आहे. पण ठीक आहे, औरंगजेबासंदर्भात, त्याच्या कबरी संदर्भात आम्ही सातत्याने हीच भूमिका घेतलेली आहे की ते महाराष्ट्रातल्या मराठा योद्ध्यांच्या, छत्रपती शिवाजी महाराजांसाठी ज्यांनी आपल्या प्राणांची आहुती दिली, त्या सगळ्यांच्या हे शौर्याचं प्रतीक आहे आणि ते राहिलाच पाहिजे.